झटपट यश, आपल्याकडे अनेकांना याचं फार कौतुक असतं. तर पाब्लो एस्कोबार हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. अल्पावधीत यश मिळवण्यासाठी हा गुन्हेगार जगभर प्रसिद्ध आहे. अगदी काही वर्षांच्या कालावधीत तो जगातील सर्वात श्रीमंतांच्या फोर्ब्सच्या यादीत 7व्या क्रमांकावर पोहोचला होता. त्याच्या या यशामध्ये कारणीभूत त्याचं एक वाक्य होतं, असं म्हणतात. ते आहे प्लाते ओ प्लोमो. या स्पॅनिश अल्टिमेटमचा अर्थ आहे सिल्वर और लेड. सिल्वर म्हणजे पैसे आणि लेड म्हणजे बंदुकीची गोळी. पैसे घे किंवा गोळी खा अशी ही धमकी. आपल्याकडे लेडची जागा बहुतेक ईडीने घेतली असावी. पैसे घे नाहीतर चौकशी सुरू करू. कोलंबियामध्ये जवळपास राष्ट्रपती पदापर्यंत पोचलेल्या पाब्लोचे सुद्धा समर्थक आणि फॅन होते. फक्त त्याला तिथे कोणी चाणक्य वगैरे म्हणायचे असं ऐकिवात आलेलं नाही. तर आता आपल्याकडे आपचे खासदार फोडले, तृणमूलचे खासदार फोडले, राष्ट्रवादी झालं, शिवसेना 2 वेळा फोडली. अनेकांना फोडाफोडी करून सर्व विरोध संपवून संपूर्ण सत्ता ताब्यात घेण्याच्या या प्रयत्नाचे सुद्धा समर्थक आहेतच ना. जगातील सर्वात मोठी लोकशाहीची माय वगैरे म्हणत असताना या फोडाफोडीचे सुद्धा ते समर्थन करतात. मतं बदलणं, कालपर्यंत जे पटले ते आता पटत नाही असं वाटणं हे निश्चितपणे मान्य आहे. पण अशा वेळी स्वाभिमान, लाज वगैरे असणारी व्यक्ती आपली भूमिका जाहीर करून पुन्हा लोकांसमोर जातात. आणि इथे तर उघडपणे असो, उद्या कदाचित स्टॉक एक्सचेंजवर सुद्धा यांची खरेदी विक्री चालू होईल. आणि एखाद्या श्रीमंत अडाण्याला वाटेल की कशाला आपली माणसं बसवा, त्यापेक्षा आपणच मुख्य पदावर बसायला काय हरकत आहे. फार तर फार कोट्यांमध्ये मोजला जाणारा जो खर्च आहे तो कितीचा लागणार आहे, करतीलही. आणि नंतर उरलेल्या काळात संपूर्ण देशाचा सातबारा स्वतःच्या नावावर करायला मोकळे. आता हे असं वागतात कारण त्यात या लोकांचा फायदा आहे म्हणून हे उघड आहे. पण आश्चर्य म्हणा किंवा कीव म्हणा, त्यांची वाटते जे या सगळ्या प्रकाराचं समर्थन करतात. कारण त्यांना समजतही नाहीये की ते ज्या पक्षाचे किंवा ज्या नेत्याचे समर्थक असतात, अशा प्रकारे आलेली सत्ता किंवा नेते उद्या त्यांच्या मुळावरच उठणार. कारण त्यांना मताची किंमतच राहणार नाहीये. मत म्हणजे दोन्ही, प्रतिक्रिया किंवा वोट दोन्ही. विचार करा.